नमस्कार. आज आपण बटाट्याचा चिवडा घरी कसा बनवायचा ते बघूया. अगदी सहज सोप्या पद्धतीने बनतो. त्यासाठी असे मोठे मोठे बटाटे सोलून घेऊया. बटाटे याप्रमाणे बारीक सोलू शकता किंवा जाड किसणीवर किसून घेऊ शकता. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. पंख्याखाली 5 मिनिटे सुकत ठेवूया. जास्त वेळ सुकवायचे नाहीये. 5 ते 6 मिनिटांनंतर आपल्याला हे तळून घ्यायचे. तेल कडकडीत गरम करून हाय फ्लेमवर किसलेला बटाटा तळून घेऊया. तळताना झाऱ्याने सतत ढवळायचं आहे. छान कुरकुरीत तळून झाल्यानंतर एका चाळणीत काढून घेऊया. किस तळून झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे तळून घेऊया. बदाम हलके ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया. त्याचप्रमाणे काजू आणि मनुकेही तळून घेऊया. कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. बारीक चिरलेली हिरवी मिरची तळून घेऊया. मिरचीचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात करू शकता. सगळं एका भांड्यामध्ये घेऊन वरून सेंधा मीठ आणि आवडीप्रमाणे पिठी साखर घालून मिक्स करूया. अगदी बाहेरून विकत आणतो तसाच बटाटा चिवडा आपण घरी बनवला आहे. स्पेशल बटाटा चिवडा तयार आहे. दुसरी रेसिपी आपण उपवासाची खीर बनवणार आहोत. त्यासाठी मखाना चांगला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया. त्याचबरोबर बदाम आणि काजूही मंद आचेवर 2 मिनिटे भाजून घेऊया. मिक्सरमध्ये भाजलेला मखाना, काजू, बदाम रवाळ वाटून घेऊया. कढईत दूध गरम करून त्यामध्ये तयार मखाना पावडर घालून मिक्स करूया. छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मखाना घालूया. साखर घालूया. आवडीप्रमाणे साखर ही कमी जास्त प्रमाणात घालू शकता. काजू, बदाम, मनुके तुपामध्ये परतवून खिरीमध्ये घालूया. सगळं मिक्स करून वरून वेलची पावडर घालूया. उपवासाची मखाना खीर तयार आहे. या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्याचे कोणतेही चार्जेस लागत नाही. यानंतर आपण उपवासाचे थालीपीठ बनवणार आहोत. हे थालीपीठ दह्याबरोबर किंवा चटणी बरोबर अप्रतिम लागतात. त्यासाठी राजगिरा पीठ घेतला आहे. त्यामध्ये किसलेला बटाटा घालूया. बटाटा 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे. पिळून घेऊया आणि पिठामध्ये मिक्स करूया. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया. चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया. मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता. थोडं थोडं पाणी घालून पीठ सैलसर मळून घेऊया. पीठ मळल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर आपण थालीपीठ करायला घेऊया. रुमाल ओला करून घ्यायचा आहे. ओल्या रुमालावर थालीपीठ थापून घेऊया. नक्की असे थालीपीठ करून पहा. खूप छान लागतात. पॅनमध्ये तूप गरम करून घेऊया. थालीपीठ तुपावर खरपूस भाजून घेऊया. आणि हो, जाता जाता चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरही क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन खमंग रेसिपी सोबत. धन्यवाद.